तर आपण पाहू शकाल झरियाली विपक्ष जिमनवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झरियालीनं जिंकलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्क्वॉडकडे बघितलं तर 18 आणि 45 या दोनच क्रमांकावरती प्रचंड प्रेम आणि म्हणूनच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झरियाली संघाकडून येताना दिसेल. नाव आहे सिद्धू सतीश आहे सतीश पवार SP आणि फलंदाजी मार्कवरती जिमनवाडी संघाकडून सलामीवीर येत आहेत. स्ट्राईक एंडकडे आहे गणेश, नॉन स्ट्राईक एंडकडे भरत. तर गणेश आणि भरत अशा प्रकारची जोडगोली आपल्याला ओपनिंगसाठी पाहायला मिळतोय जिमनवाडी संघाकडून. स्ट्राईक एंडकडे गणेश, नॉन स्ट्राईक एंडकडे भरत. नाव गेम स्टार्ट. फर्स्ट डिलिव्हरी, पहिला चेंडू घेऊन जाईल सतीश उर्फ शिव, जर्सी नंबर 8. बॅटला ब्रश होतोय, चेंडू जाईल लॉंग स्टॉप, सीमारेषा छेदून 4 धावांसाठी. ब्लॅक स्क्रीनला हिट होतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारांनीशी सुरुवात केली. जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी, त्याप्रमाणे मैच के शुरुआत में और मैच के लास्ट में या उक्तीप्रमाणे सामन्याला सुरुवातच चौकारानं केली. गणेशनं स्वतःचं खातं उघडलं, संघाचं खातं उघडलं. धावसंख्या धावपटलावरती 4च्या घरात. शिव सतीश टू गणेश. सेकंड बॉल अतिशय सुरेख पुल करण्याचा प्रयत्न होता, खरं तर पुश करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सक्सेसफुल ठरला. पॉईंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक झेपावला चेंडूवरती, तोवर मात्र एक चोरटी धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 निशी वाढली. धावसंख्या धावपटलावरती 5च्या घरात. एक चौकार आणि 5. आपल्या गोट्यातील पहिलं षटक. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. आत्तापर्यंत टाकलेले प्रत्येक चेंडू हे खरं तर गुड लाईन स्पॉटवरती आहेत आणि मग अशा प्रकारचे चेंडू खेळणं फार खरं तर अडचणीचं होतं. अशा प्रकारच्या चेंडूला खेळण्यासाठी तुमचं फुटवर्क, पददालित्य समोर खरं तर चेंडू बनवता आलं पाहिजे, चेंडू वाचता आलं पाहिजे क्रिकेटमध्ये. थोडासा मात्र वाचनात कुठेतरी झालं. गणेशला आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पूर्ण. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 निशी वाढली. धावसंख्या धावपटलावरती 6च्या घरामध्ये, 7च्या घरात. एक चौकार आणि 3 एकेरी 7 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात. या षटकातील सेकंड लास्ट टू गो. सतीश टू भरत 1 धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक शॉट फुल टॉस चेंडू लॉंग ऑफ, क्षेत्र केलंय क्लिअर. चेंडू जाईल सीमारेषा पार. देतोय एक खणखणीत आपल्या बॅटमधून भरत. चौकार. 11 धावसंख्या धावपटलावरती चपकन मधारल्या गेल्या. खेळाला सुरुवात झाली. चौकार आला. या षटकात 2 चौकार घेतोय. खरं तर अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न इथे केली जाणार नाही. चुके. लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. परतावं लागेल या फलंदाजाला. झेलच्या स्वरूपात भरत बॅक टू पॅव्हेलियन. पर्सनल फर्स्ट ओव्हर. वैयक्तिक पहिलं षटक. पहिल्या षटकातील 5व्या चेंडूवरती, शेवटच्या चेंडूवरती मात्र एक खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. भरतचा फसला. एका क्षेत्ररक्षकानं झेल पकडला. इथं मात्र भरत झाला बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज दीपक वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाश पवार. वैयक्तिक कोट्यातील आकाश पहिलं, सांघिक कोट्यातील 6 निशा करतोय. क्षेत्ररक्षण खरं तर सजवतोय आपल्या गोलंदाजीसाठी. जलद गतीचा गोलंदाज आहे, स्पेसर आहे. गोलंदाजीला त्याच्या अगदी बॉलिंगला वेग आहे, स्पेस आहे. इथं मात्र आपण पाहू शकाल लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच अवांतर आहेत.
हेरतायत, स्वर मारा, दूषित मारा, खराब मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येची भर पडतोय, संघ पोहोचतोय तो 13 ना, किती झाल्या 12च्या घरात. 1 बाद 12. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नवीन आलेला. यावेळेला अतिशय सुरेख डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं टोलवलाय चेंडू. चेंडूच्या मागे धावतोय क्षेत्ररक्षक. चेंडू जिंकला, क्षेत्ररक्षक मात्र हारतोय. देतोय चेंडू 4 धावा. आलेला या षटकातील पहिला चौकार. हा विकेट पडला शेवटच्या बॉल. हा त्याच्या अगोदर चौकार. 16 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आकाश पवार AP. अतिशय सुरेख पुश करण्याचा प्रयत्न, चेंडूला ढकलून देण्याचा प्रयत्न होता. एखाद्या चकचकीत मॉलमध्ये गेलात की काचेच्या दरवाजावरती लिहिलं असेल पुश किंवा पुल, इथं मात्र पुश लिहिलं. या चेंडूवरती पुश करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल केला. दीपकनं 1 धावसंख्या काढली. 5 या धावसंख्येवरती खेळतोय दीपक. तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 17, 17 लॉस ऑफ 1 विकेट्स. चिमणवाडी संघाकडून खेळताना गणेश सलामीवीर, फटक्यांमध्ये ताकद, डीप मिड विकेटला असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोवर धावसंख्या काढली 1 न मात्र धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 18च्या घरात. आकाश पवार पंचांच्या डाव्या बाजूने एक जलद गतीचा गोलंदाज. 16 ते 17 पावलांचं रनअप. अतिशय सुरेख. इथं मात्र यष्टिरक्षक थोडासा फंबल झाला आणि तिथं पाहू शकाल की पाहता पाहता डोळ्यांसमोर 1 धाव चोरली गेली. 1 धावसंख्येबरोबर 22च्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या वाढली. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 19, 19 लॉस ऑफ 1 विकेट्स. खेळातील रंग मात्र आपण 2 दिवसाचा 24 संघांचा हा रणद्वंद्व क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचा पाहू. कोण ठरणार अव्वल, कोण ठरणार चॅम्पियन, याच वेळेत खरी तर आगाज होईल त्या मॅचचा. शेवटच्या काही मॅच उद्या पाहायला मिळतील. अंतिम टप्प्यातील मॅचेस याच वेळेस उद्या पाहायला मिळणार आहेत. कारण क्वालिफाय झालेले 12 संघ एकमेकांसोबत भिडणार आहेत. 11 मॅचेस उद्याच्या दिवशी होतील. त्यामधून खरं तर अव्वल असणारा अव्वल. तेव्हा अगदी आम्ही उल्लेख करू की मैदान कोणतंही असो, धुरला फक्त सो अँड सोच टीम उडवणार. त्यापैकी कोणती टीम खरं तर धुरला या मैदानावरती उडवणार ते आपल्याला पाहायला निश्चित मिळेल. चिमणवाडी संघाचा 1 डाऊनसाठी आलेला हा खेळाडू चौफेर करडी नजर टाकतोय, कुठे फटका घ्यावा. अतिशय सुरेख. इथं मात्र काय झालंय, फटका फसला, पकडला, झेल परतावं लागेल. दीपक बॅक टू पॅव्हेलियन. दीपकची जागा भरून काढण्यासाठी नॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती जातोय. 2nd डाऊनसाठी जातोय कृष्णा. टॉप ऑर्डरला खेळणारे चिमणवाडी संघाचे धुरंधर खेळाडू. संपूर्ण संघाची मदार खरं तर टॉप ऑर्डरला खेळणाऱ्या खेळाडूंवरती असतोय. म्हणजे पहिल्या 5 किंवा 4 मध्ये येणारे खेळाडू असतात ना, दमखम असतोय ज्या खेळाडूंमध्ये. बॅटचा तोंड उघडला तर चौकार षटकारांची आतषबाजी होईल. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 2 बाद 20च्या घरात. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 3रं षटक घेऊन येतोय नवीन महेश पवार MP. या ठिकाणी महेश पवार गोलंदाजी मार्कवरती येतोय. पंचांच्या उजव्या हातानं खांदेश्वर रेल्वे स्टेशन एंडकडून मारा करेल. नवीन आलेला फलंदाज कृष्णासाठी महेश. राऊंड द विकेट. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला फसवावं, इथं कृष्णा मात्र फसला गेला. चेंडू मात्र बॅटला ब्रश होऊन काही विशिष्ट उंची घेतली. गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक खरं तर तिथं पकडला गेला झेल आणि परतावं लागले कृष्णाला. बॅक टू पॅव्हेलियन. शॉर्ट फाईन लेगकडे असणारा क्षेत्ररक्षक
ज्यानं केली नाही चुकी. जर्सी क्रमांक 8 पकडला झेल. संपला कृष्णाचा खेळ. कृष्णा बॅक टू पॅव्हेलियन. 3 बाद 20. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक. हो, अतिशय सुरेख गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. राऊंड विकेटनं मारा करणारा गोलंदाज, या गोलंदाजाच्या गोलंदाजीचा ओघ, चेंडूचा ओघ हा लेगस्टिककडून ऑफस्टिककडे होणारा असतोय. अशा वेळेस खरं तर तुम्हालाही फुटवर्क फार, पददालित्य फार महत्त्वाचं आहे क्रीजवरती. अतिशय सुरेख. इथं मात्र पाहू शकाल, पाहता पाहता गणेशनं कॉल दिला की निश्चितच निघा. इथं मात्र इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती आलेला हा खेळाडू आनंद, या आनंदला कॉल दिला गणेशनं. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पळून काढायची आहे, कारण मला स्ट्राईक घ्यायची आहे. गणेशला अजूनही विश्वास त्याच्या मनगटांवरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विफ्ट अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न इथं मात्र असफल ठरला. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. गोलंदाजी मार्कवरती तिसरा षटक हाताळण्यासाठी आला, ज्याचं नाव आहे MP महेश पवार. त्यानं मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी. राऊंड विकेटनं पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. गती जरी नसेल तरी या वेळेला दोघांनाही मात्र फसवलं जातोय. चेंडू स्टेडीट केला, सीमारेषेच्या आरपार येतोय खणखणीत चौकार. 25 धावसंख्या धावपटलावरती होत आहेत. चला नेक्स्ट. मराठवाडी आणि टोळेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल आहे. आपण टॉससाठी या. मॅच क्रमांक 11चा टॉस होईल या ठिकाणी. अतिशय सुरेख, अप्रतिम. इथं मात्र निश्चितच क्षेत्ररक्षकानं चेंडूला फील्ड केली. एक धावसंख्या पळून काढली. दुसरी धावसंख्या होताना परतावं लागेल या फलंदाजाला, ज्याचं नाव आहे आनंद. बॅक टू डगआउट, बॅक टू पॅव्हेलियन. मराठवाडी विपक्ष टोलेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल असेल. आपण या ठिकाणी आपला टॉस होईल. तिसरं षटक संपलं गेलं. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 4 बाद 26च्या घरात. 4 to 24. आता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वैयक्तिक कोट्यातील शेवटचं षटक कोण घेऊन येतोय, स्लॉगर कोण घेऊन येतोय, हाणामारीचं षटक कोण हाताळतोय. खरं तर शेवटचं षटक म्हणजे काटेरी मुकुट आहे, तो कुणाला परिधान केला जातो आहे. आणि पाहू शकाल शेवटचं षटक श्याम पवार SP. आणि या ठिकाणी श्याम पवार 26 धावसंख्या धावपटलावरती आहे. 4 बाद. 26 धावसंख्या धावपटलावरती असताना शेवटचं षटक घेऊन येतोय श्याम. श्याम तेरे कितने नाम, सहस्र नामावलीत आहे खरा तर श्याम. 1000 नावं आहेत माझ्या मुरलीधर मुकुंदाला. ओ, बॅटला ब्रश झाला जोरदार. अपीलमध्ये आवाजही कमी आणि आत्मविश्वासही कमी होता. फक्त यष्टिरक्षकानं अपील केला. अपील मात्र कोर्टात फेटाळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचे 5 चेंडू. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील शेवटचं षटक. यावेळेस मात्र निश्चितच धावचीतच्या स्वरूपात परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. अवांतर 1. खरं तर हा रूल्स आता कधीच पडद्याच्या पाठीमागे गेलाय. स्ट्राईकसाठी तुम्ही अशा प्रकारची धाव घेऊ शकत नाहीत, परंतु काही स्पर्धा अजूनही आहेत. त्या स्पर्धांमध्ये असा नियम अजूनही आहे. तर इथं मात्र नवीन आलेला फलंदाज श्यामला प्रतिकार करण्यासाठी राम. नॉन स्ट्राईकवरती जरी असेल तरी स्ट्राईक एंडकडे जाईल.
आणि राम म्हटलं तर आज जन्मोत्सव प्रभू हनुमानाचा, हे मारुती रायाचा आहे. रामाचा सर्वात मोठा फॉलोअर म्हणून प्रभू हनुमानजींकडे बघितलं जातो आहे. पण एक तेवढंही महत्त्वाचं आहे की भारतवर्षात जेवढी रामाची मंदिरं नाहीत ना, तेवढी हनुमंताची मंदिरं आहेत. फॉलोअर फार महत्त्वाचं आहेत. विराट कोहलीपेक्षा विराट कोहलीचे चाहते फार मोठे आहेत. रोहित शर्मांपेक्षा रोहित शर्माचे चाहते फार मोठे आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला एखादा खेळाडू, एखादा कलाकार बनायचा आहे की एखादा उत्तम प्रामाणिक चाहता बनायचा आहे. अतिशय परत एकदा सुरेख मारण्याचा प्रयत्न, अंगलटी आलेला फटका होता. इथं मात्र रामच्या अंगलटी आलेला श्यामचा फटका. रामनं मात्र इथं एक धावसंख्या पळून काढली, स्वतःचं खातं उघडलं धावसंख्या धावपटलावरती 29. शेवटचे 3 चेंडू श्याम पवारचे. गोलंदाज श्याम अतिशय सुरेख सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट हिट केला. लॉंग ऑफला असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला करतोय फील्ड. तोवर येते एक धावसंख्या पूर्ण. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या धावपटलावरती 30, लॉस ऑफ 4 विकेट, 4-32. सेकंड लास्ट टू गो. श्याम पवार पंचांच्या डाव्या हातानं परत एकदा उंचावरून मारलेला चेंडू. नो मॅन्स लँड, निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू पडला. तोवर धावसंख्या काढल्या 2. तिसऱ्या धावसंख्येचा कॉल केला जाईल आणि निश्चितच तिसरी धावसंख्या घेताना राम धावचीच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन. नेक्स्ट पुढचा फलंदाज जातोय अमोल मोहिते. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू असावा. सत्र संपलं गेलं. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 34-35 धावांचं टार्गेट आव्हान समोर उभं केलंय जिमनवाडी संघाने झरियाली संघापुढे. जसा अगदी खेळ सुरू होईल टॉससाठी आपण आमंत्रित करतोय. चला, टोलेवाडी विपक्ष मराठवाडी आलेत का? टोलेवाडी आलेली आहे. मराठवाडी संघाचा कर्णधार. चला मराठवाडी संघ, प्रकाश थकिया. चला टॉस बॉक्सकडे, ज्या ठिकाणी टॉस होईल. चला तर टोलेवाडी संघ मला वाटतोय टॉस जिंकतोय. मॅच क्रमांक 11चा. चला झटपट जिमनवाडी संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्या. 35 धावांचं टार्गेट सेट केलंय. 35 धावसंख्या उभ्या कराव्या लागतील जर आपल्याला या रॉबिन चषकामध्ये आपल्या टीमचं अस्तित्व ठेवायचं असेल टिकवून. तर 24 चेंडू दिले जातील झरियाली संघाला. आणि जर खरं तर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल जिमनवाडीला, तर जिमनवाडीला मात्र 35 धावसंख्या डिफेंड कराव्या लागतील. टोलेवाडी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आतापर्यंत टॉस झाल्यानंतर 80%हून अधिक टीम खरं तर एक क्षेत्ररक्षणच घेत आहेत. अशा निवडक काही टीम आहेत ज्या टीम तर चला सुशांत पाटील जसा सामना सुरू होईल आपल्याला 24 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. झरियाली संघासाठी सलामीची जोडी कोण येणार
कशा प्रकारे खरं तर पूर्ण केला जाईल हा टार्गेट डिपेंड करताना कशा प्रकारे त्यांना थांबवून ठेवलं जाईल जिमनवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजवा जिमनवाडी. सलामीची जोडी मैदानात येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येणार. 24 चेंडूंचा खेळ आणि 24 मध्ये 35 सेट करायचे आहेत. विजयाचा पल्ला पार केला जाईल का आपण पाहू शकाल. सध्या खरं तर ज्या नावाची चर्चा आहे ही स्पर्धा या मैदानावरती आयोजित करण्यासाठी ज्यांचं मुख्य योगदान सागर पाटील असतील. खरं तर या सर्व स्पर्धेचं मॅनेजमेंट व्यवस्थापन आमचे परममित्र कामोठे भूषण सुशांत पाटील सर आणि त्याच्यानंतर खरं तर या स्पर्धेतील गोड आठवणी ज्यांच्या माध्यमानं कॅमेऱ्याच्या कोनात कैद केल्या जात आहेत संदेश भगत. खरं तर साऊंड सिस्टीम जीत आणि गीत साऊंड सिस्टीम कामोठे फर्म उभा केला. खरं तर गजानन गुवारी अशा अनेकांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. त्या सर्व पंच असतील समालोचक असतील यांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. तर या सर्वांचं अगदी मी आयोजकांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतो आहे. तर जाऊया चोवीस चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय दीपक आणि फलंदाजी मार्कवरती फलंदाज येत आहेत श्रीकांत आणि महेश पवार. स्ट्राईक एंडकडे श्रीकांत आणि नॉन स्ट्राईक एंडकडे महेश पवार MP ज्याने एक षटक हाताळलं या MPनं. आणि इथं मात्र गोलंदाजी मार्कवरती स्वतः गोलंदाज जिमनवाडी संघाकडून आपल्याला तरबेज गोलंदाज जर्सी नंबर 07 MS. अतिशय सुरेख फुल टॉस चेंडू कर्पूस समाचार. पहिला चेंडू सीमेच्या आर पार आलेला खणखणीत फॅन्टॅस्टिक झिक्रिक ब्रँडेड चौकार. आल्या आल्या कडा प्रहार केला झरी आली संघाच्या या हार्ड हिटरनं. खरं तर ज्याला मिस्टर 360 असं म्हटलं जातोय. चौकार षटकारांची सुरुवात झाली तर चौफेर फटकेबाजी याची पाहायला मिळेल या श्रीकांतची. तो श्रीकांत इथं बरसला जातोय. 07 परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुढचा चेंडू श्रीकांतसाठी. ओव्हरपिच चेंडू होता. सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल नाकारला जाईल कारण महेश पवार स्ट्राईक घेणार. 5 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5च्या घरात. आता महेश संपूर्ण संघाची मदार या महेशच्या खांद्यावरती. संपूर्ण संघाची धुरा या महेशच्या खांद्यावरती. तोच महेश सलामीसाठी येतोय. परत एकदा अतिशय सुरेख फटका फसला गेलाय. काय होईल. यष्टिरक्षकानं पकडला झेल. परतावं लागेल या महेशला. बॅक टू पॅव्हेलियन. झरी आली संघाची दमछाक होईल का कारण जिमनवाडी संघाकडे गोलंदाजीच्या बाबतीत खरं तर निष्णात गोलंदाज पाहायला मिळतील ट्रॅकवरती. त्यातील पहिला गोलंदाज दीपक ज्यानं आत्तापर्यंत 3 चेंडू फेकले. पहिला चौकार दिला परंतु त्याच्यानंतर मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. अतिशय सुरेख सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी. पाहता पाहता 2 धावसंख्या पलून काढल्या. आल्या आल्या 2चा फटका दिला. नाव आहे श्याम पवार. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 निशी वाढली. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 7च्या घरात. 72 7ला 2.
चेंडू मात्र होतोय फरार, देतोय चौकार आणि आलेला आपल्या बॅट मधील परत एकदा खणखणीत चौकार. चौकाराच्या सहानिशी धावसंख्या धावपटलावरती वधारली. धावसंख्या धावपटलावरती 4 निशी वाढतोय. अकराच्या घरात एक बाद 11 धावसंख्या धावपटलावरती आहेत. या षटकातील पुढचा चेंडू अर्थात 5वा चेंडू 6वा चेंडू शेवटचा चेंडू घेऊन येईल दीपक टू श्याम पवार. श्यामचा दमखम आहे. 1 डाऊन साठी आलाय. इनॅट नंबर 3 वरती आलाय. तिसरं षटक हाताळलंय आणि तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलाय. उंची जास्त लांबी कमी होती. इथं मात्र क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला ज्याचं नाव आहे सूर्या. इथं मात्र 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर इथं मात्र षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. 1 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती झरी अली संघाची पाहायला मिळतोय. 1 बाद 13च्या घरात. आता 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 18ला 22 धावांची आवश्यकता. संगणमतानं तिढा सोडवला जाईल का? दोघे एकमेकांशी चर्चा करतायत. काय करावं लागेल? कुणाला आता गोलंदाजी मार्कवरती आणावं लागेल? स्वतः गणेश मोहिते गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. पंचांकडून गाठ घेतोय आणि इथं मात्र 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. ज्याच्या बॅटमधून एक चौकार पहिलाच आला तो मात्र अजूनही श्रीकांत फलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. चला स्पीडअप करा. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. इथं मात्र पाहू शकाल पाहता पाहता 1 आणि पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती डीप मिड विकेटकडे चेंडू फेकला. 1 धावसंख्या पलून काढली. परत एकदा कॉल झाला. दुसरी धावसंख्या पलून काढली. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 15 लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 षटक 1 चेंडू 1.1 ओव्हर. अतिशय सुरेख सरळतानं मारण्याचा प्रयत्न. लॉंग आउटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होतोय मात्र प्रेक्षक जातोय चेंडू सीमारेषेच्या आरपार. आलेला एक फॅन्टॅस्टिक गोल्डन चौकार. 19 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 16 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी उर्वरित चेंडूंमध्ये. गणेश स्वतः मला वाटतोय कर्णधार असावा जिमनवाडी संघाचा. दुसरा षटक घेऊन आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार 2 तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार. श्रीकांत पाठीमागे क्षेत्ररक्षक निहाळतोय. कुठे उभे केलेत क्षेत्ररक्षक? आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निघाय कहीं पे निशाणा. डॉट चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि मात्र आहे त्या स्थितीमध्ये स्कोर. उर्वरित 15 चेंडू 16 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अवांतर स्वैर मारा खराब मारा. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर. 1 निर्धाव आला खरा. पाठोपाठ लगेचच 1 अवांतर टाकला. 1 धावसंख्या वाढली. गणेश मध्यम गतीचा गोलंदाज आहे. 9 ते 10 पावलांचं किंवा 8 पावलांचं रनअप असेल. खांदेश्वर रेल्वे स्टेशन एंडकडून मारा करतोय. अतिशय सुरेख फुलटॉस चेंडू. या वेळेला हवेची साथ आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या आरपार. आलेला हा खणखणीत एक षटकार. 26 धावसंख्या. आता 9 धावांची आवश्यकता फक्त निर्णायक विजयासाठी असणार आहे. 9. श्रीकांतनं आतापर्यंत 7 चेंडू फेस. त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार 1 दुहेरी. 7 चेंडूमध्ये 17 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. किती काढल्यात
35 धावांमध्ये 29 धावा एकट्याच्या आहेत. वन मॅन आर्मी बरसला. तर श्रीकांत प्लीज चला लगेचच आपण या. जसा खेळ सुरू होईल आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सुरुवातीच्या सत्रात खरं तर तो आवाज ऐकलात. आयोजकच आहेत आणि खरं तर आमचे रिलीवर आमचे सहकारी कॉम्बॉक्समधील राजेशजी.